नमस्कार. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री फायनान्स मिनिस्टर अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचं 2025-26 साठीचं बजेट आज दुपारी 2 वाजता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडलं. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. इनफॅक्ट त्यांच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन्स हे येत्या काळामध्ये मुख्य परीक्षा पूर्व परीक्षांमध्ये तुम्हाला दिसू शकतात. तर या बजेटची सुरुवात आता आपण करतोय. तुम्हाला सगळ्यांचं PW वरती मनापासून स्वागत. तो तुम्हाला इथे दोन महत्त्वाचे चेहरे दिसतात, अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब. तर अर्थमंत्री म्हणून अजितदादांचं हे 11वं बजेट आहे. 10 मार्च 25 म्हणजे आज त्यांनी विधानसभेमध्ये सादर केलंय. हे 25-26 म्हणजे येणाऱ्या वित्तीय वर्षासाठी बजेट असणार आहे. 21 मध्ये अजितदादांनी महाराष्ट्राचं जे बजेट आहे ते आंतरराष्ट्रीय महिला दिनी सादर केलेलं होतं. ह्या काही फॅक्ट्स आहेत ज्या MPSC ला आवडतात. 22 मध्ये 11 मार्च म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीला त्यांनी ते बजेट जे आहे ते मांडलेलं होतं. अजितदादा हा त्यांचं हे 11वं बजेट आहे. आता ते सेकंड असणार आहेत नंबर्स मध्ये. त्यांच्या आधी 13 वेळेला बजेट ज्यांनी सादर केलेले आहेत ते म्हणजे श्री शेषराव वानखेडे. यांच्यानंतर सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे ते दुसरे अर्थमंत्री फायनान्स मिनिस्टर महाराष्ट्राचे असतील. नवनिर्मित जे महायुती सरकार आहे त्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. 11 वेळेला अजितदादांनी बजेट मांडलेलं आहे. त्यानंतर जयंतराव यांनी 10 वेळेला, त्यानंतर सुशील कुमार शिंदेंनी 9 वेळेला बजेट जे ते मांडलेलं आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, आता बजेटच्या आधी आर्थिक सर्वेक्षण जसं भारताचं येतं तसं महाराष्ट्राचं देखील येतं. त्या आर्थिक सर्वेक्षणानुसार 23-24 दरम्यान जो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट GSDP मध्ये राज्य पहिल्या 10 राज्यांच्या यादीत आघाडीवर आहे. पहिल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवरती आहे. त्याच्यानंतर मग तामिळनाडू, UP, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या सर्व राज्यांचा नंबर या संपूर्ण यादीमध्ये लागतो. दरडोई उत्पन्नामध्ये मात्र जर आपण गडबड केलेली आहे. पर कॅपिटा इन्कम ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, ही मायक्रो इकॉनॉमिक टर्म आहे. मायक्रो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची टर्म आहे, ज्यात महाराष्ट्र 2,78,681 याच्यावरती आहे. तामिळनाडू जरा नीट बघा, 3,15,220. कर्नाटक 3,32,924. आणि इकडे जरा गुजरात नीट बघा, गुजरात हे 2,97,722. यांच्यापेक्षा महाराष्ट्र कमी आहे. खरं तर महाराष्ट्र हे प्रत्येक गोष्टीवरती आघाडीत असणारं राज्य आहे. त्यामुळे जर महाराष्ट्र कुठे काही कमी करत असेल तर ऑफकोर्स आपल्याला त्यावरती महाराष्ट्र का कमी करतोय हे आपल्याला विचारावंच लागतं. एक अजून महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने एक अहवाल दिलेला आहे, ज्यात महाराष्ट्राचा सकल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा 2010-11 मधील 15.2% 23-24 मध्ये 13.3% घसरलाय. आता हा का घसरलाय याची कारणं महाराष्ट्रानं शोधणं गरजेची आहे. आपण जर मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणतोय तर मात्र मग देशांच्या ज्या की इंडिकेटर्स आहेत त्याच्यात जर महाराष्ट्राचं स्थान घसरत असेल तर ते का घसरत आहे याची माहिती घेणं आपण सगळ्यांनी खूप जास्त गरजेची आहे. आगाऊ अंदाजानुसार 24-25 मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.3% विकास करेल असं दिसतंय. हे देशाच्या ऍव्हरेजेसला धरूनच आहे बरं का, म्हणजे ह्याच्यात काय खूप मोठा फ्लक्च्युएशन नाही.
औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील मंदी ही दिसून आलेली आहे. अनुक्रमे 4.9% आणि 7.8% वाढीचा अंदाज आपल्याला दिसतोय, जो की कमी आहे. एकूण औद्योगिक मंदी असूनही बांधकाम क्षेत्रात सुधारणा दिसून आलेल्या आहेत. मग ज्या क्षेत्रात आपण चांगलं काम करतोय त्याच्याबद्दल देखील बोलणं गेलंच पाहिजे. कृषी आणि संलग्न उपक्रम, ऍग्रिकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज, मिळणारं वास्तविक सकल राज्य मूल्यवर्धित GSAV, ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ऍडेड मेथडनुसार 8.7% वाढण्याची अपेक्षा आहे. 24-25 साठी राज्यांच्या कर्जाचा अंदाज 7.8 लाख कोटी रुपये आहे, ज्याच्यामध्ये राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट, GSDPच्या 3% जास्त वाढण्याची चिंता आहे. महाराष्ट्रानं मधल्या काळामध्ये ज्या डेंजर योजना राबवल्या, हा त्या सर्वांचा परिणाम असू शकतोय असं म्हटलं गेलेलं आहे. ज्याच्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हिच्यामध्ये ही फॅक्ट नीट लक्षात ठेवा, ही योजना खूप जास्त महत्वाची आहे. 2,53,00,000 लाभार्थी महिलांना 33,232 कोटी रुपये निधीचं वाटप झालेलं आहे. 25-26 मध्ये या योजनेकरता एकूण 36,000 कोटी रुपयांची प्रोव्हिजन केलेली आहे. पण अजून महत्वाची गोष्ट, 1,500 वरनं अमाऊंट वाढवून 2,100 करणार, असं जे निवडणुकींच्या वेळेला सांगण्यात आलेलं होतं, ते मात्र इथं होताना दिसत नाहीये. ठीक आहे, बजेटमध्ये त्याच्यासाठी कोणतीही गोष्टीची प्रोव्हिजन नाही. राजकोषीय तुटीची चिंता जी आहे ती वाढतीये. जुलै 2024 पर्यंत ती 1.1 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. ऑक्टोबर 24 पर्यंत ती 2 लाख कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता. उत्पादनांमध्ये आपण वाढ मिळवलेली आहे, 4.2% अपेक्षित आहे, जी 23-24 मध्ये 6.8% कमी झालेली आहे. माफ करा, इथे माझं जरा सांगताना गडबड झाली. उत्पादनामधली वाढ 4.2% अपेक्षित आहे, जी 23-24 मध्ये 6.8% घसरलेली आहे. उत्पादनामधली वाढ जी आपली ती घसरलेली आहे. महाराष्ट्राच्या महसुली उत्पन्नावरती ताण आहे. महसुली म्हणजे रेव्हेन्यू इन्कम, बरं का, धंदा चालवत असताना कमवलेला पैसा, त्यावरती ताण आहे. हा ताण सहन करण्यासाठी आजच्या बजेटमध्ये खूप साऱ्या गोष्टींवरचा कर वाढवलेला आहे. तुम्ही जर आता महाराष्ट्रामध्ये 4 व्हीलर विकत घेणार असाल तर त्याच्या प्राइसेस दणकावून वाढवून टाकलेत. 55% रक्कम वचनबद्ध खर्चासाठी वाटली जाते, त्यात पगार 32%, पेन्शन 12%, व्याज देयक 11% आहे. तर हे तुम्ही टाळूच शकत नाही, म्हणून त्यांना वचनबद्ध खर्च असं म्हटलं गेलेलं की हे करावेच लागतात, याच्यापासून उपाय नाही. बजेट सुरू करत असताना बजेटची थीम अजितदादांनी सांगितली, विकसित भारत विकसित महाराष्ट्र. विकसित भारत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशांतर्गत विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, असं सगळं अजितदादा म्हणतात. अर्थसंकल्प सादर करायला अजितदादा उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर अजितदादांनी हा नारा दिलेला होता. नारा होता, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. आता हा नारा कोणाला उद्देशून आणि कशासाठी केला गेलेला आहे हे मला तुम्हाला वेगळ्यानं काही सांगण्याची गरज नाही. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तिथून बाहेर पडत असताना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री साहेब आले. त्यावेळेला त्यांनी विचारलं की मर्सिडीजवरचा कर नाही वाढवला का? हे संभाषण कोणी कोणासाठीचं असेल हे तुम्हाला माहिती असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मग बोलत असताना इथे वाक्य कोणी कोणाला उद्देशून म्हटले गेलेले आहेत हे मला तुम्हाला सगळ्यांना वेगळं काही सांगण्याची गरज नसावी.
विकसित भारत, विकसित महाराष्ट्र. आता आपण अर्थसंकल्पामधले एक एक जे पॉइंट्स आहेत त्यांच्याकडे डिस्कस करायला पुढे जाऊया. राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार करण्यासाठी यात राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा कायमस्वरूपी राबवणार आहे. आता या कृती आराखड्यामध्ये काय काय असेल? सर्वात पहिल्यांदा संकेतस्थळांचा आपण विकास करणार आहोत. 2 सुलभ जीवनमान. 3 स्वच्छता. 4 जनतेच्या तक्रारींचं निवारण. 5 कार्यालयीन सोयी सुविधा. 5 गुंतवणुकीचा प्रसार. 6 क्षेत्रीय कार्यालयांना भेटी इत्यादी गोष्टींचा त्याच्यात समावेश असेल. उद्योग विकास. आता एक एक पॉइंटर्स वरती डिस्कशन करूया की कशा कशांवरती अजितदादांनी काय काय सांगितलेलं आहे. महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येईल. ठीक आहे. तर आता यावरती प्रश्न म्हणजे मग जुनं कधी होतं? जुनं औद्योगिक धोरण. आता आपल्या एमपीएससी ला जे आवडतंय ते म्हणजे इयर, वर्ष. तुम्हाला माहिती असेल तर जरा पटकन कमेंट बॉक्स मध्ये ते नक्की टाका. नेक्स्ट, त्यानुसार 5 वर्षांच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणणार आहोत. हे महत्वाचे पॉइंटर्स आहेत. जे मल्टीलाइनर क्वेश्चन्स बनतात ना ते इथनं येतात. गुंतवणूक किती आणणार आहोत आपण? 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणणार आणि त्यातून 50 लाख नवीन रोजगाराची निर्मिती आपण करणार आहोत. साधारणतः इकॉनॉमिक सर्वेनुसार 12-12.5 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची असावी. यात उद्योगांची भूमिका खूप महत्वाची. मग त्यातून आपण रोजगाराची निर्मिती 50 लाख नवीन रोजगार तयार करणार आहोत. केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम आपण तयार करणार आहोत. कामगार नियम जे ते उद्योगांना त्यांच्या वाढीवरती मोठ्या प्रमाणावरती इम्पॅक्ट करतात. केंद्र सरकारनं रिसेंटली त्याच्यात काही बदल सुचवलेले आहेत. महाराष्ट्र राज्य शासन त्याच लेबर कायद्यांमध्ये बदल करण्याबद्दल आता बोलेल. मुंबई महानगर प्रदेश आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्रोथ हब आपल्याला करायचंय. मग त्यासाठी आपण ही जी 7 ठिकाणं तुम्हाला दिसतात आहेत, वांद्रे कुर्ला, कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर, विरार, बोईसर या 7 ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार केंद्र आपण तयार करणार आहोत. मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था $140 बिलियन वरनं 2030 पर्यंत $300 बिलियन म्हणजे इंटू 2 पेक्षा जास्त, तर 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट 2047 पर्यंत भारताला विकसित बनवायचं आहे. महाराष्ट्राला त्याकडे नेण्यासाठीचं ध्येय धोरण आपल्याला ह्या सर्व प्लॅन मधनं दिसतात. ठीक आहे. नेक्स्ट, गडचिरोली. आता गडचिरोलीला जे नाव आहे तिथपर्यंत विकास नाही पोहोचलाय ते बदलत आता गडचिरोलीला आपण स्टील हब म्हणून उदयाला आणणार आहोत. गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म मार्गाचं जाळं आपण विकसित करण्याकरता पहिल्या टप्प्यात त्यासाठी आपण 500 कोटी रुपये टाकतो. सामूहिक प्रोत्साहन अनुदाना अंतर्गत 6400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान इकडे येणारे. गडचिरोलीचा विकास कसा होईल हे त्याकडे बघितलं जाईल. ऊर्जा, ह्याच्यात मला एक गोष्ट अजून जाणवते की पर्यटनासाठी सुद्धा विदर्भामध्ये मोठा स्कोप आहे. म्हणजे आपण जर बोलायचं ठरलं तर टायगर, ताडोबाच धरून घ्या. मी स्वतः मागच्या महिन्यामध्ये ट्रॅव्हल केलेलं होतं ताडोबाकडे. तर ह्या बजेटमध्ये टुरिझमकडे वेगानं लक्ष का दिले गेलेलं नाही? परत ह्याच्यात सुद्धा मोठा क्वेश्चन मार्कच आहे. आपण जर दारिद्र्य विषयक समित्यांचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, म्हणजे
तेंडुलकर असू देत किंवा रंगराजन असू देत, यांच्या रिकमेंडेशन मध्ये जर तुम्ही बघाल ना तर सर्वात खाली असलेले राज्य टुरिस्ट स्टेट्स आहेत. महाराष्ट्रात तसं टुरिझम अफलातून आहे. आपलं कोकण किनारपट्टी गोव्यापेक्षा कैक पटीनं चांगली आहे. फुली टुरिझम, दैव देवतांसाठी तर आपण सर्वोत्कृष्ट आहोत. सोशल टुरिझम जे आजकाल नव्यानं उदयास आलेलं आहे त्याच्यात आपण नंबर 1ला आहोत. मेडिकल टुरिझम, महाराष्ट्रामध्ये बेस्ट क्वालिटीचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत, हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत. टुरिझम मध्ये इकडे आपण का काही केलेलं नाहीये याचा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटींची बचत होईल. परिणामी महाराष्ट्रात वीज स्वस्त होईल असं यांचं मत आहे. नवी मुंबई इथं 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी आपण उभी करणार आहोत. इंटरेस्टिंग आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे वाढवण बंदर. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा महाराष्ट्रात आल्यानंतर 2दा-3दा वाढवण बंदराचा उल्लेख केलेला आहे. आता असं हे पालघर जिल्ह्यातलं वाढवण बंदर याच्या विकासात राज्य शासनाचे 26% सहभाग असेल. कोर्स त्याचा जर प्रॉफिट क्रिएट झाला तर महाराष्ट्राला मिळणार आहे. वाढवण बंदराजवळ मुंबईसाठीचं 3रं विमानतळ येतंय. वाढवण बंदराजवळ मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं एक स्थानक असेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ह्या बंदराला आपण समृद्धीशी पण जोडणार आहोत. समृद्धीबद्दल बऱ्याच ठिकाणी बोललं गेलेलं आहे. म्हणजे आज जेव्हा विधानसभेमध्ये चर्चा चालू झाली, मी साधारणतः 11 वाजता सेशन संपल्यानंतर विधानसभा टीव्ही लावून बसलेलो होतो. त्यात कांद्याचं पण मेजर डिस्कशन झालं. कांद्याच्या मुद्द्यावरती भुजबळ साहेब उभे राहिले आणि त्यांनी मुद्दा उपस्थित केला की कांद्यावरची जी निर्यात बंदी आहे त्याबद्दल तुम्ही काही ना काहीतरी लवकर केलं पाहिजे. तर कांद्याच्या एक्सपोर्टवरती जवळपास 40% टॅक्स लागत होता. मागल्या वेळी पियुष गोयल साहेबांशी झालेल्या डिस्कशन नंतर तो 20%वरती आणण्यात आला. आता आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ह्या वर्षी तर आम्ही दणकावून कांदा पिकवतोय, यावर्षी पाऊस पण चांगला झालेला आहे. मग आता कुठं जाऊन कांद्याचे भाव जर गडाडले तर आम्ही काय करायचं? त्यावरती उत्तर देत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलं की आपण समृद्धीच्या जवळ स्टोरेज उभं करूया मोठ्या प्रमाणात. चाळ असं म्हटलं जात असतं त्याला. आणि जर ते तिथे उभं राहिलं तर ट्रान्सपोर्टेशनला इझी होईल, विदर्भाला याला सगळ्यात जास्त फायदा होईल. त्यावरती उत्तर देत असताना संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी हे पण सांगितलं की एक्सपोर्टकडे न बघता विविध राज्य कांद्याची खरेदी करत असतात, आपण डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करूया. एक्सपोर्टवरती कशाला डिपेंड राहायचं? राज्य पण ते विकत घेऊ शकतील. तर आता त्यात सुद्धा समृद्धीचा विषय आलेला होता, हे मला तुम्हाला इथे स्पष्ट करायचंय. नेक्स्ट, गेटवे ऑफ इंडिया मुंबई इथून मांडवा. मी कधीतरी गेलेला असाल तर नक्की जा. गेटवे ऑफ इंडिया मधनं फेरी चालतात. मांडव्याला फेरी चालते, अलिबागकडे. एलिफंटा केव्स प्रवाशांकरता आधुनिक बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण हे आखलं जाईल. यात सुद्धा माझा आवाज खूप छोटा आहे. मी पण रिसेंटली तिथे ट्रॅव्हल केलेलं म्हणून मी सांगू शकतो की इथे फक्त कॅशनेच व्यवहार होतात. हे लोक ऑनलाईन एक्सेप्टच करत नाही. कुठेतरी सगळा काळा बाजार तर नाही चाललेला आहे, ह्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण आणि व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं देवबाग निसर्गानं संपन्न असं हे गाव आहे. इथे 158 कोटी रुपयाच्या किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली. अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 47 तयार करणारे आपण अमृतकाळामध्ये आहोत. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तिथून आतापर्यंत 75 वर्ष जे पूर्ण झालेले आहेत, तर त्या अमृत काळामध्ये आपण आहोत. तिथून जी सेंचुरी कंप्लीट होणार आहे त्यासाठी आपण राज्य रस्ते विकासाकडे बघतो. एशियन डेव्हलपमेंट बँकेनं आपल्याला यासाठी एक मोठं कर्ज दिलेलं होतं. 755 किलोमीटरचे रस्ते 6,589 कोटी रुपयांची
23 कामं आपण या अंतर्गत हाती घेतलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये रोड डेव्हलपमेंटसाठी एडीबीनं मोठं फंडिंग महाराष्ट्राला दिलेलं आहे, हे विसरता कामा नये. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना याचा टप्पा 3 आपण राबवतोय. PMGSY या ज्या सगळ्या योजना येतात, या सगळ्या योजनांच्या डेट्स यांची मंत्रालय सुद्धा आपल्याला नंतर करायचे. आपण हळूहळू लेक्चर्स घेऊया आणि त्या माध्यमातून हे सगळं संपवूया बरं का रे. 2025-26 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं उद्दिष्ट आपण डोळ्याच्या समोर ठेवलेलं आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, त्याच्या खाली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, हिचा पण टप्पा 3 आपण राबवतोय. 1000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 3582 गावांना 14,000 किलोमीटर लांबीचे सिमेंटच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, यात प्रमुख जिल्हा मार्ग, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे प्रकल्प आपण हाती घेतो आणि त्यासाठी आपण 30,100 कोटी रुपयांची गुंतवणूक करतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, ॲग्रो लॉजिस्टिक हब आपण विकसित करतोय. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत त्यांना यातनं लाभ होईल. शक्तीपीठ महामार्ग, या शक्तीपीठ महामार्गाविषयी बोलत असताना मागील एक्स चीफ मिनिस्टरांनी त्याविषयी सांगितलेलं होतं की आम्ही थांबवतो. शक्तीपीठ महामार्ग हा होणार आहे, याच्यावरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे. कारण त्याविषयी बोलत असताना आम्ही भूसंपादनाची प्रक्रिया ही प्रगतीपथावरती नेतो असं आदरणीय अजितदादांनी सांगितलेलं. याचा अर्थ शिक्कामोर्तब आहे की शक्तीपीठ महामार्ग होणार आहे म्हणून. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे वर्सोवा 14 किलोमीटर लांबीचा 18,120 कोटी रुपयांच्या खर्चाचं काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सागरी सेतू आपण खरंच खूप छान काम करतोय. मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की मी इथनं रिसेंटली ट्रॅव्हल केलेलं आहे. नेकलेस रोडवरनं हा आपल्याला डायरेक्ट कनेक्ट करत हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वरती घेऊन जातो. हे डिस्टन्स जे मागे कापण्यासाठी आपल्याला 1-1.5 तास लागायचा, आता हे लिटरली 20-25 मिनिटांमध्ये हे डिस्टन्स पार होऊन जातं. आणि रस्ता अफलातून बांधलेला आहे. पुणे ते शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या 7,515 कोटी रुपयांच्या किमतीच्या उन्नत मार्गाचं बांधकाम आपण हाती घेणार आहोत. तळेगाव चाकण 25 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी उन्नत महामार्ग 6,499 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तर जरा आमच्या नाशिक फाट्यापासनं पुढे जरा म्हणजे मी म्हणेल चाकणपर्यंत जर आम्हाला फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तर जरा लयच बरं होईल. कारण इथं अफलातून वाहतूक कोंडी आहे. एखादा माणूस जर नाशिकवरनं पुण्याला येणार असेल तरी ह्या कचाट्यात जर तो अडकला ना तर झालं, त्याचं 2 तास कुठं नाही गेले त्याला, चाकण ते नाशिक फाटा. मग इकडं पण काहीतरी जर बघितलेलं असतं, त्याच्याविषयीचं काम चाललेलं आहे. असं म्हणतात की 3 टिअरचा हायवे आम्ही बांधणार आहोत. कधी होतोय ते देवालाच माहिती. मुंबई, नागपूर, पुणे शहरातील नागरिकांसाठी 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग आपण कार्यान्वित केलेले आहेत आणि 10 लाख प्रवासी रोज त्याच्यातनं प्रवास करतात. याबद्दल मी म्हणेल की हा खरंच गारेगार आणि छान प्रवास आहे. पुणे मेट्रोमध्ये मी पण प्रवास केलेला आहे. हे आपण जे उभारतोय ते पुण्याच्या फ्युचरसाठी, मुंबईच्या फ्युचरसाठी, नागपूरच्या फ्युचरसाठी खूप छान असणार आहे. येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर, पुण्यामध्ये 23.2 किलोमीटर असे 64.4 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग चालू होणार आहेत. येत्या 5 वर्षात 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित होतील. यात एक जो खडकवासला ते स्वारगेट हा मार्ग आहे, हा खूप महत्वाचा ठरू शकतो आहे. सिंहगड रोड इथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीच्या कोंडी होत असतात, हे ह्या मार्गामुळे प्रचंड मदत होणार आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6,708 कोटी रुपये किमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचं काम प्रगतीपथावरती आहे. नागपूरमध्ये मी मागच्या महिन्यामध्ये ट्रॅव्हल केलं.
नागपूर गडकरी साहेबांनी अख्खी इलिव्हेटेड करून टाकलं. तुम्हाला नागपूरच्या बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला खालनं खालनं जायचंच नाही. तुम्ही एकदा का वरचा रस्ता धरला की तुम्ही डायरेक्ट नागपूरच्या बाहेर निघतात. आणि तिथून समृद्धी जो तयार केलेला आहे तो तर मला खरंच वाटलेलं नव्हतं की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा रस्ता होऊ शकतोय. खरंय. आणि तो तुम्ही कधी जर समृद्धीवरती गेलात तर तुम्हाला कळेल. हो, त्याच्यात काही बेसिक गोष्टी आहेत की वॉशरूम्सची कमतरता, हॉटेल्स कमी आहेत. येत्या काळात ते कम्प्लीट होतील. पण असा रस्ता आजवर आपल्याकडे आलेला नव्हता. तसा एकदम जबरदस्त क्वालिटीचा रस्ता आपल्याकडे आलेला आहे. इथेच बोलत असताना मिसिंग लिंक सुद्धा ऑगस्ट पर्यंत कार्यान्वित होईल. त्यामुळे मुंबई पुणे ह्याचं अंतर पण कमी होईल आणि वेळ पण कमी होईल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रोचं काम सुद्धा आपण हाती घेतोय. सो ही एक नवीन बूस्ट असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बेसिकली लवकरात लवकर आपण डोमेस्टिक विमानांसाठी चालू करतोय. याबद्दल सुद्धा अजितदादांनी सांगितलं. हे विमानतळ नवी मुंबई आणि त्याच्या आसपासच्या शहरांमधल्या असणाऱ्या लोकांसाठी नवीन उमेद घेऊन येणार आहे. कारण विमानतळ आलं की तिथल्या भागाचा विकास जो आहे तो असा फट होत असतो. नवी मुंबईत उल्वे येथील 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 85% काम पूर्ण झालेलं आहे. 85%. आणि एप्रिल 2025 पर्यंत देशांतर्गत विमानसेवा इथं सुरू होईल. डोमेस्टिक गिरडी विमानतळ हे सुद्धा जबरदस्त काम आहे. नाईट लँडिंगची फॅसिलिटी आता लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. अमरावती विमानतळाचं काम सुद्धा पूर्ण होतंय. रत्नागिरी विमानतळासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे की ते काम प्रगतीपथावरती आहे आणि त्याच्यासाठी फंड अलोकेशन 147 कोटी रुपयांचं केलेलं आहे. 6,000 डिझेल बसचं रूपांतर CNG LNG मध्ये करण्यात येणार आहे. नवीन बस खरेदीसाठी सुद्धा शासनाकडनं अर्थसहाय्य केलं जाणार आहे. तुम्ही घ्या नवीन बसेस, आम्ही तुम्हाला मदत करू. CNG आणि LNG मध्ये जर रूपांतर केलं तर यामुळे पर्यावरणाला फायदा होणार आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याचा दुसरा टप्पा आपण राबवणार आहोत. आता तुमचं करण्याचं काम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे काय ते बघा. येत्या काळामध्ये आपण सुद्धा आपल्या PW वरती ह्या योजनांसाठीचे काही सेशन्स घेणार आहोत. तुम्हाला पण ते हवे आहेत का खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. 21 जिल्ह्यात 7,201 गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये आपण इन्व्हेस्ट करतोय. कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा शेतीत वापर पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना 1,00,000 एकर क्षेत्राला फायदा होईल. येत्या 2 वर्षात आपण यात 500 कोटी रुपयांचा निधी गुंतवतोय. जलयुक्त शिवार यावरती ऑलरेडी MPSC प्रश्न विचारून झालेला आहे. त्याचा आता 2.0 व्हर्जन येईल. 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत आणि त्यातनं अशी दणकावून 1,48,888 कामं हाती घेणार आहोत. अभियानांतर्गत सर्व कामं मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येतील. महाराष्ट्राला टंचाई मुक्त महाराष्ट्र करणं हे जलयुक्त शिवारचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्याची डेडलाईन 2019च होती. आता 2.0 हे नवीन व्हर्जन आलेलं आहे. गाळमुक्त धरण एक इंटरेस्टिंग काम आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत कायमस्वरूपी राबवणार आहे. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाला आपण तत्वता मान्यता दिलेली. नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली. त्याच्यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला फायदा होईल. दमनगंगा एकदरी गोदावरी ह्याच्यासाठी सुद्धा आपण नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपयांच्या किमतीचा सिंचन उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभदायक प्रकल्प आपण त्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे. पैशांचं अलोकेशन केलेलं आहे. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नदीच्या खोऱ्यातून 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प आपण हाती घेतोय. याचा फायदा हा अफलातून रित्या होणार आहे. मराठवाड्यातले सुमारे 2 लाख
40,000 हेक्टर क्षेत्राचं सिंचन त्यामुळे उपलब्ध होईल. नवीन पाणी येईल ऑफकोर्स, मग ते पाणी डायव्हर्ट झाल्यामुळे नवीन क्षेत्राला पाणी मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसिंचन योजना 1,594 कोटी रुपये किमतीचे सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. सौर ऊर्जेमध्ये महाराष्ट्र खूप चांगलं काम करतोय. याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. सौर ऊर्जा नंतर मग विंड टर्बाइन्स एस्पेशली मराठवाडा, बीड त्याचं किंग आहे, त्याच्यावरतीच आधारित ही रिसेंट झालेले प्रकरण सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती आधारित आहेत ते माहिती आहे. त्यात आत्ता न जाता ह्या सर्व गोष्टींमुळे आपली जी वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे ती थर्मल कडनं आता न्यू आणि रिन्युएबल एनर्जीकडे शिफ्ट होतीये. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली जाणार आहे आणि 2026 पर्यंत या प्रकल्पाला पूर्ण केलं जाईल. जी सगळी धरणं आणि नद्या मी सांगतोय, प्लीज त्यांचे ओरिजिन्स, त्यांच्यावरती असलेले महत्वाचे शहर हे बघून घ्या. जॉग्राफीसाठी जसंच्या तसं तुम्हाला हे काम आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना आपण मोफत वीज देणार आहोत. बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीची बांबू लागवड प्रकल्प आपण राबवतोय. बांबूला आपण विशेष महत्व देतोय. आता महाराष्ट्र इमारती लाकूड टिंबरवूड साठी प्रसिद्ध आहे. बांबूवरती पण आपण शिफ्ट होतोय. ओके, तुम्ही सगळ्यांनी सेशन बघत असताना सेशनला लाईक केलेलं नसेल तर लगेच पटकन करून घ्या. केलं का सांगा जरा खाली कमेंट बॉक्स मध्ये. चला तर मग आता पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025. तर ही थीम, याची थीम काय, हे आपण का राबवतोय हे जरा एकदा नीट बघून घ्या. राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत, त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत. राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचं केंद्र व्हावं यासाठी महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा 2,100 कोटी रुपयांचा प्रकल्प आपण राबवणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी 27 जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 आपण राबवतो आहोत. ठीक आहे. बी बियाणं, यंत्रसामुग्री, खतं, शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि आनंद रस्ते ही नवीन योजना आपण सुरू करणार आहोत. योजना जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा तिचा डेट माहिती असू दे. सामाजिक क्षेत्र, सर्वांसाठी घरं हे उद्दिष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर केलं जाईल. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण आलं रे आलं, प्लीज त्याचं वर्ष लक्षात ठेवा, तो आपल्यासाठी महत्वाचा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीणचा जो टप्पा आहे त्यात 220 माफ करा, टप्पा 2 अंतर्गत 20 लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे. 20 लाख × 4 आपल्याकडे नॉर्मल फॅमिली साईज 4ची आहे. बघा ना, 20 × 4 बेचोक 8, 80 लाख लोकांपर्यंत आपण घरकुलं पोहोचवतोय. घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडनं 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. अधिकचे पैसे गरजेचं पण आहे. खरं तर घरांच्या किमती यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी घरांसाठी 8,100 कोटी रुपयांचा निधी प्रधानमंत्री सौर घर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान दिलं जाईल. तुम्ही जर योजनेअंतर्गत घरकुल घेतात त्यावरती तुम्ही सौर ऊर्जेचा संच लावतात त्यासाठी तुम्हाला शासन अनुदान प्रोव्हाइड करेल. आणि इथं 200 खाटांचं, रत्नागिरीला 100 खाटांचं, रायगडला 200 खाटांचं विशेष उपचार रुग्णालय पण उभारतो. केंद्र शासनाच्या बजेटमध्ये सुद्धा अशीच एक प्रोव्हिजन कॅन्सर पीडितांसाठी होती. धनगर तसेच गोवारी समाजाकरता आदिवासी उपयोगीच्या धर्तीवरती 22
कल्याणकारी योजना आपण सुरू करणार आहोत. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक नियोजनात किमान 1% निधी आपण राखीव ठेवतोय. दिव्यांगांसाठी खूप मोठी प्रोव्हिजन आहे. विविध समाजाच्या उन्नतीसाठी 18 महामंडळांच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिल्या जाते, जेणेकरून कन्सॉलिडेशन होईल. कोणकोणत्या समाजासाठी कोणकोणती स्कीम ही महत्वाची आहे ती त्या समाजापर्यंत मग पोहोचू शकेल. 25-26 मध्ये आणखीन 24 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट आहे. लखपती दीदी नावाची योजना आहे जेणेकरून ज्या सेल्फ हेल्प ग्रुप मधल्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत सरकार लोन आणि फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. त्या महिलांची आमदनी वाढावी याकरता ही महत्वाची स्कीम. सायबर सुरक्षेकरता महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापित करणार आहेत. सध्या सायबर हल्ले मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावरती वाढलेले आहेत, ते रोखण्यासाठी हे पाऊल गरजेचं आहे. राज्यात 18 नवीन न्यायालयांची स्थापना आपण करणार आहोत. पर्यटन आणि स्मारक, मला हा वाला पार्ट खूप जास्त महत्वाचा परीक्षेसाठी वाटतो, कारण खूप महत्वाची पावलं इथे सरकारनं उचललेली आहेत. पर्यटन धोरण 24च्या माध्यमातून 10 वर्षात पर्यटन क्षेत्रावरती 1 लाख कोटी रुपये आपण खर्च करतो. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक आपण उभारतोय. आंबेगाव पुणे इथे शिवसृष्टी आहे, त्यावरती आपण 50 कोटी रुपयांचा निधी खर्च करतो. कोकणातल्या संगमेश्वर, आता आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती आलेला छावा हा चित्रपट प्रचंड गाजतोय. तर संगमेश्वर जिथे आपले छत्रपती संभाजी महाराज हे थांबलेले होते, तिथे भव्य स्मारक राज्य शासन उभारणार आहे. मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असलेलं हरियाणातलं पानिपत इथं देखील आपण एक मोठं स्मारक उभं करतो आहे. चैत्यभूमी दादर मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करतोय. त्यासाठी शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल हे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई इथं भव्य स्मारक आपण उभारणार आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 220 कोटी रुपयांचा निधी आपण उभारलेला आहे. आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा इथं स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र आपण उभारतो. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली इथे स्मारकासाठी आपण पुरेसा निधी उपलब्ध करून देतो. दुर्गम ते सुगम कार्यक्रमाअंतर्गत 45 ठिकाणी आपण रोपवे उभारून देतो. या माध्यमातून पर्यटन खूप चांगल्या प्रकारे येईल, त्याचा फायदाच होईल आपल्याला. ठाण्यात मुरबाडमध्ये जिथे माळशेज घाट आहे ना, तिथे आपण काचेचा स्कायवॉक उभा करतोय. हा सुद्धा पर्यटन तिथे खेचण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावेल. सन 2027 नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा आहे. त्यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवरती नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा आपण तयार करतोय. कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित योजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना पण करतोय. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या वेळेला आता युपी मध्ये कुंभ होता तिथेच बोलून दाखवलं की महाराष्ट्रामध्ये जो कुंभ होईल त्याच्यामध्ये आम्ही एआयचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत. नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड जिथे सिंहस्थ पार पडतो, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी रुपये 146 कोटी 10 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. बेसिकली प्रयागराज आणि नाशिक इथला एक मेजर फरक आहे. जिथे सिंहस्थ कुंभ नाशिकला राबवला जाणार आहे ना, ती जागा प्रचंड छोटी आहे. इकडे जागा मोठ्या प्रमाणात अवेलेबल होती, इथे नाही आहे. राज्य शासन त्यासाठी आतापासून काय काय पावलं उचलते की आपण ते सगळं कसं मॅनेज करणार आहोत हे बघणं गरजेचं आहे. कारण आता कुंभ हा एक मेजर इव्हेंट आहे, त्याला फक्त भारतातनं नाही तर आता विश्वातनं लोक येणार आहेत. महाराष्ट्र यावेळेला सिंहस्थ कुंभाला कसा राबवतो आणि त्याची तयारी आपल्याला आत्तापासून करावी लागणार आहे. 2027 दिसतंय
2 वर्ष हातात आहे असं म्हणून चालता येणार नाहीये. त्याच्यासाठीची तयारी आपल्याला आत्ता करावी लागणार आहे. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस आपण अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करणार आहोत. 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात महाराष्ट्र भाषा सप्ताह आपण राबवणार आहोत. भाग 2 याच्यात टॅक्स प्रोव्हिजन्स असतात. आता त्याच्याकडे जाऊया. एवढा सगळा खर्च केलेला आहे भाग 1 मध्ये, तो खर्च उभा कसा करायचा त्याविषयी आता अजितदादांनी खूप साऱ्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. चला त्यांना समजून घेऊया. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांसाठी राज्य कर विभागाची अभय योजना. समजा महाराष्ट्र राज्यामध्ये एखादी कंपनी आहे आणि तिनं कर थकवलेले असतील, आता तिला अभय योजना दिली जाईल. तिला सांगितलं जाईल की तुम्ही थकबाकी भरा. आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत हा कायदा लागू असेल. तुम्ही थकबाकी भरा. बाकी तुमच्यावरती उचलली जाणारी जी पावलं आहेत ती आम्ही उचलणार नाही. त्याच्या आधी तुम्ही पटापट तुमचे कर भरा. व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर 4 चाकी CNG LPG वाहनांवरील मोटार कर याच्यात आता वाढ करण्यात आलेली आहे. आता जर तुम्ही कार घ्याल तर कार महाग होणार आहे. कार कराच्या दरामध्ये 1% आपण वाढ करतो. कराचा दर 1% वाढेल. सदर वाढीमुळे राज्यास अंदाजे 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त होईल. पैसे आधी जे खर्च केले ते उभारायचे कुठनं, त्यासाठीच्या सगळ्या प्रोव्हिजन. लाडकी बहीण योजना. मग आता दाजींनी नवीन कार घेतली, कार महागात पडणार आहे दाजींना. चला रुपये 30 लाख किंवा त्यापेक्षा अधिकचे इलेक्ट्रिक वाहन जर तुम्ही आता खरेदी करणार असाल तर 6% दरानं वाहन आकारणी आपण त्याच्यावरती कराची करणार आहोत. मोटार वाहन कराच्या कमाल मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे. ह्याच्या आधी कमाल म्हणजे जर मोटारीची किंमत जी होती त्याच्यावरती कमाल आकारणीवरती 20 लाखांपर्यंतचा कर होता, तो वाढवून आता 30 लाखांपर्यंत करतो. ह्याच्यामुळे आपल्याला वार्षिक 170 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होणार आहे. बांधकामासाठी वापरल्या जाणारे जे वाहन आहेत त्यांच्यावरती एक रकमी कर आकारणी केली जाईल. क्रेन, कॉम्प्रेसर, त्याच्यानंतर जेवढे काही वाहनं असतील ना त्यांच्यावरती एक रकमी कर आकारणी केली जाईल 7%. सदर दरवाढीमुळं आपल्याला जवळपास 180 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. हलक्या वाहनांवरून हलक्या मालवाहू वाहनांच्या म्हणजे लाईट मोटर व्हेकल्स जे आहेत ते वाहन करामध्ये सुसूत्रता आणणार आहेत. राज्यात 7500 किलो वजनापर्यंतच्या वाहनांवरती 7% दरानं एक रकमी कर अनिवार्य केला जाईल. परिणामी आपल्याला ह्या माध्यमातून 625 कोटी रुपयांची जी कर आकारणी आहे ती भेटणार आहे. पूरक दस्तऐवजासाठी मुद्रांक शुल्क. तुम्ही समजा एखादं दस्त तयार केलं, आता तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करायचे तर आधी 100 रुपयाचा जो मुद्रांक शुल्क होतं ते आता वाढवून 500 इतकं केलं गेलेलं आहे, प्रस्तावित आहे. त्यामुळे ऑफकोर्स फायदाच होईल आपल्याला. आता बघा राज्याला जो कर मिळतोय, रुपी कम्स फ्रॉम, पैसा कुठून येतो. बघा करातनं आपल्याला जवळपास 51% महसूल प्राप्त होतो. 51%. ठीक आहे. भांडवली जमा जी आपली त्याच्यातनं 26. सेंटरचे जे टॅक्सेस आहेत त्यातनं आपल्याला येतात 12 रुपये. ग्रांट्स इन एड अनुदानाच्या माध्यमातून मिळतात आपल्याला 7 रुपये. त्यानंतर राज्याचा स्वतःच्या कराव्यतिरिक्तचा महसूल याच्यातनं आपल्याला इथं प्राप्त होतात जवळपास 4 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट. मग आता आपला पैसा जातो कुठे याचं वर्णन करत असताना बघा आता जे घेतलंय त्याच्यातला पैसा जातो कुठं हे पण त्यात बघणं जास्त गरजेचं आहे. आपण आपला जो खर्च आहे तो विविध परिणामांमधनं हा खर्च करत असतो. यातला हा जो पुढचा टेबल आहे हा मला खूप जास्त महत्वाचा वाटतो. महसुली जमा. महसुली जमा म्हणजे रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू इन्कम हे तुम्ही जो बिझनेस चालवतात त्यातनं उभारलेलं इन्कम आहे तुमचं. यात बघा 4,99,400
63 इतकं रुपये कोटीत आपल्याला मिळतात. सुधारित अंदाजानं 24-25 मध्ये हे बघा, हे अर्थसंकल्पीय अंदाज आहेत, बजेटरी एस्टिमेट्स, हे सुधारित अंदाज आहेत, इतके येतील आणि मग पुढल्या वर्षी करता ते इतके वाढू शकतात. महसुली खर्च हे बघा, आता जितकं येतंय ना त्याच्यापेक्षा जास्त आपण खर्च करतोय, त्याच्यामुळे इथे आपण रेव्हेन्यू डेफिसिट क्रिएट करतोय. ठीक आहे, सेम तुम्हाला इथे पण दिसेल की आपला जवळपास 1,54,000 कोटी रुपयामधला डेफिसिट आहे. ठीक आहे, हे बघा, ही तूट, ही आपली मोठ्या प्रमाणामधली तूट आहे. ही एकूण खर्च आपले एवढे राहणार आहेत आणि आपली राजकोषीय तूट ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. राजकोषीय उत्तरदायित्व आणि वित्तीय व्यवस्थापन कायदा FRBM, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट ही 3% कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरलेलं आहे. तसंच राज्याच्या महसुली तूट ही सातत्यानं राज्य उत्पादनाच्या 1% देखील कमी असेल असं या बजेटमध्ये म्हटलं गेलेलं आहे. मेजर गोष्टी आहेत. ऑफकोर्स आता बजेट तयार झालं, आमच्यापर्यंत आलं, तर मला जेवढे सुचलेले पॉईंट्स आहेत त्याच्यात मी ऍड केलेले आहेत. वेळोवेळी आपण जेव्हा अजून सेशन्स घेऊ त्यात मी अधिक साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍड करेल. तुम्हाला पण अजून काय काय नवीन भेटलेलं असेल तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपण अजून याच्यावरती एक सुधारित सत्र घेणार आहोत आणि याचं MCQचं पण आपण सत्र नक्कीच लवकरात लवकर घेणार आहोत. तुम्हाला कसं वाटलं हे सेशन आम्हाला सांगायला विसरू नका. यावरती आधारित MCQ सेशन्स पण आपण लवकरच घेणार आहोत. थँक्यू सो मच. लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.